Good morning, guys. Today is our lecture number 15 of paper Advanced Mechanics MSc second year SEM 3. Okay. In the previous lecture, we will study about the first Poisson ratio, second Poisson ratio, Hamiltonian equation of motion in Poisson bracket, and also study about the invariance of Poisson bracket under the canonical transformation. Okay. Today's lecture we will study about the definitions and introduction of infinitesimal canonical transformations and some basic theorem. Okay, first we see the definition of infinitesimal canonical transformation. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण शिकलेलो आहे की न्यू व्हेरिएबलपासनं न्यू व्हेरिएबल हे यांच्यावर ऑपरेशन अप्लाय करून आपण त्यांना ओल्ड व्हेरिएबलवरती आपण ऑपरेशन अप्लाय करून त्यांना न्यू व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट करतो. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मेशन म्हणत असतो. ओके, न्यू व्हेरिएबलमधले जे न्यू व्हेरिएबल जे आहेत ट्रान्सफॉर्म केल्यानंतर जे आपल्याकडे न्यू व्हेरिएबल येतात, हे न्यू व्हेरिएबल ओल्ड व्हेरिएबलपासनं काहीतरी डिफरंट असतात, काहीतरी त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो. तो डिफरन्स जर इन्फिनिटेसिमल असेल अशा कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनला काय म्हणतो असतो आपण, इन्फिनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणत असतो. ओके, डेफिनेशन बघू इन्फिनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनची. असे कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन, द कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन वेअर द न्यू व्हेरिएबल्स दॅट इज द कॅपिटल Q and कॅपिटल P डिफर्स फ्रॉम द सेट ऑफ ओल्ड व्हेरिएबल बाय इन्फिनिटेसिमल. असं कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन ज्यामध्ये न्यू व्हेरिएबल्स हे डिफरंट असतात फ्रॉम द सेट ऑफ ओल्ड व्हेरिएबलपासनं by infinitesimal. Such a type of canonical transformation is called as the infinitesimal canonical transformation, and in short it called as the ICT. Okay, and thus we have the infinitesimal canonical transformations are capital Qi equals to small qi plus delta qi and capital Pi equals to small pi plus delta pi, where delta qi and delta pi are infinitesimal changes in qi and pi respectively. Okay, आपल्यासाठी काही नोट आहे. वी नो दॅट द फंक्शन्स F2 जनरेट द आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन. आपण आधीच्या लेसनमध्ये 4 जनरेटिंग फंक्शन्स पाहिले होते, त्यातलं हे F2 जनरेटिंग फंक्शन आहे. हे F2 जनरेटिंग फंक्शन काय देतं आपल्याला, आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन देतं. दॅट इज इट गिव्स द आयडेंटिटी ट्रान्सफॉर्मेशन विच हॅव Qi इक्वल्स टू स्मॉल qi and capital Pi equals to small pi. Hence we are interested in those transformation in which capital Q and capital Pi slightly differs from small q and small pi. आपण असे ट्रान्सफॉर्मेशन कन्सिडर करू ज्यामध्ये जे न्यू व्हेरिएबल आहेत, न्यू व्हेरिएबल्स हे ओल्ड व्हेरिएबलपासून स्लाइटली डिफरंट आहे. Therefore the functions, the generating function F2 should modified so as to bring a small changes in Qi and small qi and also in capital P and small pi. त्यामुळे आपण जे जनरेटिंग फंक्शन आहे F2, त्या जनरेटिंग फंक्शनला या पद्धतीने मॉडिफाय करू जेणेकरून आपल्याला काय मिळेल, न्यू व्हेरिएबल्स आणि ओल्ड व्हेरिएबलमध्ये डिफरन्स मिळेल. इफ इप्सिलॉन इज द इन्फिनिटेसिमल पोटेन्शियल इंडिपेंडंट ऑफ Qi and Pi, it follows that the infinitesimal changes in the variable will be generated by the function f equals to Qi into capital Pi plus epsilon into the any arbitrary function g which is a function of Qi and Pi, and this is our equation number 1. इप्सिलॉनला काय म्हटलं आपण, इफ इप्सिलॉन इज अ इन्फिनिटेसिमल पोटेन्शियल म्हणजे स्मॉल पोटेन्शियल विच इज इंडिपेंडंट ऑन Qi and Pi. असं इन्फिनिटेसिमल पोटेन्शियल जे स्मॉल Qi and स्मॉल Pi वरती इंडिपेंडंट आहे, इट फॉलोज दॅट द इन्फिनिटेसिमल चेंजेस इन द व्हेरिएबल विल बी जनरेटेड बाय, जो काय शो करतोय आपल्याला इन्फिनिटेसिमल चेंजेस शो करतोय इन द व्हेरिएबल विच इज जनरेटेड बाय द फंक्शन f इक्वल्स टू Qi into Pi plus epsilon into g of Qi into Pi, and this is our equation number 1 where g is an arbitrary function. The new variable will now be generated by the following transformation. जे नवीन व्हेरिएबल आहे ते आपण खालील दिलेल्या ट्रान्सफॉर्मेशनने जनरेट करू शकतो. दॅट इज द कॅपिटल Qi इक्वल्स टू del f अपॉन del Pi. कॅपिटल Qi आपण जनरेट करू शकतो del f upon del Pi, that is the partial derivative of the function which is given in equation 1 with respect to Pi. Equation 1 चा जर आपण partial derivative घेतला with respect to Pi, we get Qi plus epsilon into del g by del Pi. त्यासोबत small pi equals to del f upon del Qi. इक्वेशन 1 चा जर partial derivative घेतला आपण with respect to small qi तर आपल्याला काय मिळतो, small pi ची व्हॅल्यू मिळते which is equals to capital Pi plus epsilon into del g by del Qi, which gives, यावरून आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो, दॅट इज द
डेल्टा क्यू वाय इक्वल्स टू क्यू वाय मायनस पी ए. आता बघा आपल्याकडे काय होते फंक्शन्स होते जे इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन काय होतं आपला क्यू वाय इक्वल्स टू काय होतं आपलं फंक्शन्स क्यू वाय इक्वल्स टू स्मॉल क्यू वाय प्लस डेल्टा क्यू वाय अँड कॅपिटल पी आय इक्वल्स टू स्मॉल पी ए प्लस डेल्टा पी ए. हे काय होते आपले इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन्स होते. काय होते आपले इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन होते जे काय शो करत होते हा चेंज शो करत होते न्यू व्हेरिएबल आणि ओल्ड व्हेरिएबलमधला. तर हा चेंज कसा काढू शकतो आपण डेल्टा क्यू वाय इक्वल्स टू कॅपिटल क्यू वाय मायनस स्मॉल क्यू वाय या हा फॉर्म्युला यूज करू आपण. हा जो चेंज होतो आहे न्यू व्हेरिएबल आणि ओल्ड व्हेरिएबलमध्ये तो चेंज आपण काढू शकतो. तर फ्रॉम दिस द डिफरन्स ऑफ न्यू व्हेरिएबल अँड ओल्ड व्हेरिएबल इज इप्सिलॉन इंटू डेल जी बाय डेल पी ए. बट या इक्वेशनवरून हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनवरून क्यू वाय म्हणजे न्यू व्हेरिएबल आणि ओल्ड व्हेरिएबलमधला जो डिफरन्स मिळत आहे आपल्याला तो काय आहे आपला इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल पी ए. आणि हाच डिफरन्स काय देतो आहे आपला डेल्टा क्यू वायची व्हॅल्यू. म्हणजे डेल्टा क्यू वायची व्हॅल्यू काय झाली आपली इथे इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल पी आय. म्हणजे डेल्टा ऑफ क्यू वायची व्हॅल्यू झाली आपली इप्सिलॉन इंटू डेल जी बाय डेल पी आय. सिमिलरली फॉर दिस सेकंड इक्वेशन वी गेट द delta of pi equals to minus of epsilon into del g by del qi. Since the difference capital new variable and old variable न्यू व्हेरिएबल आणि ओल्ड व्हेरिएबल मधला जो डिफरन्स आहे त्याला डिनोट करतोय आपण डेल्टा ऑफ पी आय इज इन्फायनिटेसिमल. देअरफॉर वी कॅन रिप्लेस कॅपिटल पी आय बाय स्मॉल पी आय अँड दस वी रायटिंग द arbitrary function g which is a function of small q and capital P A as g is a function of small q and small p a, and this gives the infinitesimal changes as delta of qi equals to epsilon into del g upon del p a and delta of p a equals to minus of epsilon into del g upon del q, and this is our equation number 2. काय म्हटलं आपण जो डिफरन्स घेतोय आपण न्यू व्हेरिएबल आणि ओल्ड व्हेरिएबल मधला तो डिफरन्स काय कशाने डिनोट करतोय आपण डेल्टा ऑफ पी ने डिनोट करतोय आणि याला काय म्हणतोय आपण इन्फायनिटेसिमल चेंज म्हणतोय. वी कॅन रिप्लेस कॅपिटल पी आय बाय स्मॉल पी ए. डिफरन्स कसं आहे तुमचा स्मॉल आहे त्यामुळे आपण जो न्यू व्हेरिएबल आहे कॅपिटल पी आय त्याला कशाने रिप्लेस करू शकतो स्मॉल पी ने रिप्लेस करू शकतो. जर कॅपिटल पी आय जर स्मॉल पी ने जर आपण रिप्लेस केला जो आपला आर्बिट्ररी फंक्शन होता जी त्याला कसं लिहू शकणार आहे आपण g is a function of small q and small p a, and this also gives the changes in the formula of delta q and delta p a. Therefore we get the value of delta q I equals to epsilon into del g upon del p a, and the value of delta p I equals to minus of epsilon into del g upon del q a, and this is our equation number 2. Here g is called a generating function or the generator of ICT. g काय आपला जनरेटिंग फंक्शन आहे आणि ह्या जनरेटिंग फंक्शनलाच काय म्हणू शकतो आपण ICT पण म्हणू शकतो. जी काय आपला जनरेटिंग फंक्शन आहे आपला इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशनचा, आणि या इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशनला आपण शॉर्टमध्ये काय म्हणतो इथे ICT म्हणतोय. ओके, व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ ICT? इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन. Therefore, here equation 2 can be brought as giving the infinitesimal changes in the conjugate variable which are generated by the arbitrary function g. जे इक्वेशन नंबर 2 आहे आपला ते काय शो करतोय आपला इन्फायनिटेसिमल चेंज शो करतोय. कशात शो करतोय कॉन्जुगेट व्हेरिएबलमध्ये म्हणजेच क्यू आणि पी मध्ये, आणि जो कशामुळे चेंज क्रिएट झाला आहे आपला आर्बिट्ररी फंक्शन्स जी मुळे क्रिएट झालेला आहे. ओके, नेक्स्ट आहे आपला थेरम. I read the statement of the theorem. The Hamiltonian is the generator of the system of motion with time. काय शो करायचं आपल्याला या थेरममध्ये हॅमिल्टोनियन इज द जनरेटर ऑफ द सिस्टीम ऑफ मोशन विथ टाइम. हॅमिल्टोनियन आपल्याला शो करायचं आहे की त्या जो सिस्टीम आहे मोशनमध्ये त्या सिस्टीमचा हॅमिल्टोनियन काय तुमचा जनरेटर आहे आपल्याला शो करायचं आहे. ओके, कन्सिडर द इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन विथ अ जनरेटिंग फंक्शन. काय करू आपण जे आपण नोट बघितली आहे आधी त्या नोटवरूनच आपल्याला हा थेरम शो करायचा आहे. ओके, जे इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन आहे जनरेटिंग फंक्शन आहे ते आपण कन्सिडर करू. लेट कन्सिडर द इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन विथ द जनरेटर फंक्शन g इज इक्वल्स टू h विच इज अ फंक्शन ऑफ q अँड p. इथं काय म्हटलं आपल्याला हॅमिल्टोनियन ॲज अ जनरेटिंग फंक्शन शो करायचं आहे. ओके, देअरफॉर फ्रॉम द इन्फायनिटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन वी हॅव g इक्वल्स टू h of q and p.
and epsilon equals to dt, and this is our equation number 1. The infinitesimal changes in the conjugate variable q and p generated by g are given by. जो इन्फायनिटेसिमल चेंज जो चेंज घडून आणला आहे कॉन्जुगेट व्हेरिएबल क्यू आणि पी मध्ये बाय द जनरेटिंग फंक्शन जी ने, तो आपल्याला इक्वेशनमध्ये या आधीच्या नोटमध्ये आपल्याला दिलेला होता. काय होता तो, डेल्टा ऑफ क्यू आहे इक्वल्स टू इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल पी आहे अँड डेल्टा ऑफ पी आहे इक्वल्स टू मायनस ऑफ इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल क्यू आहे. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2 फ्रॉम द गिवन नोट. जे आपण नोट पाहिली त्या नोटवरून आपण लिहिलेलं आहे. फ्रॉम नोट आपण याला म्हणू शकतो. ओके, युजिंग इक्वेशन नंबर 1 and 2 वी गेट. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2चा जर आपण यूज केला तर आपल्याला काय लिहिता येईल, डेल्टा क्यू वाय इक्वल्स टू इप्सिलॉनची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो ते डी टी, आणि डेल जी जनरेटिंग फंक्शन जी होता म्हणून तिथे इक्वेशन काय होतं तुमचं इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल पी आहे. बट इथं काय शो करायचं आहे आपल्याला, हॅमिल्टोनियन ॲज अ जनरेटर शो करायचं आहे. म्हणजे इथे इक्वेशन येईल तुमचा डेल क्यू वाय इक्वल्स टू डी टी इंटू डेल एच अपॉन डेल पी आहे अँड डेल्टा ऑफ पी आहे इक्वल्स टू मायनस ऑफ डी टी इंटू डेल एच अपॉन डेल क्यू आहे. सिन्स वी नो द हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन, आपल्याला हॅमिल्टोनियन इक्वेशन ऑफ मोशन माहिती आहे जे आपण फर्स्ट लेसनमध्ये पाहिलेले आहे. क्यू आय डॉट इक्वल्स टू डेल एच अपॉन डेल पी आहे अँड मायनस ऑफ पी आय डॉट इक्वल्स टू डेल एच अपॉन डेल क्यू आहे. डेल एच अपॉन डेल क्यू आहे आणि डेल एच अपॉन डेल पी आयच्या जर व्हॅल्यू आपण तुम्ही वरच्या इक्वेशनमध्ये जर यूज केल्या तर आपल्याला काय मिळेल तिथे, डेल्टा ऑफ क्यू आय इक्वल्स टू डी टी इंटू क्यू आय डॉट अँड डेल्टा ऑफ पी आय इक्वल्स टू डी टी इंटू पी आय डॉट. बट दिस क्यू आय डॉट अँड पी आय डॉट काय आहे तुमचे टाईम डेरिव्हेटिव्ह आहे. काय आहे तुमचा टाईम डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणजेच क्यू आय डॉटला काय लिहू शकता तुम्ही डी क्यू बाय डी टी लिहू शकता. त्यासोबतच पी आय डॉटला काय लिहू शकता तुम्ही डी पी अपॉन डी टी लिहू शकता. म्हणजे आपल्याला नेक्स्ट स्टेपमध्ये काय मिळेल, डेल्टा क्यू आय इक्वल्स टू डी टी इंटू डी क्यू आय बाय डी टी अँड डेल्टा ऑफ पी आय इक्वल्स टू डी टी इंटू डी पी आय अपॉन डी टी. आता बघा तिथे डी टी आणि डी टी काय होऊन जाईल एकमेकांना कॅन्सल करेल. तर तुम्हाला काय मिळणार आहे तिथे, डेल्टा ऑफ क्यू आय मिळेल तुम्हाला तिथे डेल्टा ऑफ क्यू आय इक्वल्स टू डी क्यू आय अँड डेल्टा ऑफ पी आय इक्वल्स टू डी पी आय अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. काय तुमचं इक्वेशन नंबर 3 आपण याला म्हणू. सिन्स क्यू आय प्लस डेल्टा क्यू आय अँड पी आय प्लस डेल्टा पी आय आर द व्हॅल्यूज ऑफ क्यू आय अँड पी आय रिस्पेक्टिवली ॲट टाईम टी प्लस डी टी. क्यू आय प्लस डेल्टा क्यू आय अँड पी आय प्लस डेल्टा पी आय काय आहे तुमच्या व्हॅल्यू आहे इनिशियल व्हेरिएबलच्या ॲट टाईम टी प्लस डी टी. पी आय आणि क्यू आय कुठल्या व्हॅल्यू आहे तुमच्या ॲट टाईम टीवरच्या, ॲट टाईम टी प्लस डी टीवरच्या व्हॅल्यू आहे तुमच्या क्यू प्लस डेल्टा क्यू आय आणि पी आय प्लस डेल्टा पी आय जो त्यामध्ये इन्फायनिटेसिमल चेंज क्रिएट झालेला आहे. हेन्स द इक्वेशन नंबर 3 implies that the infinitesimal transformation changes the conjugate variable at time t to the value they have at time t plus dt. काय म्हणते आपल्याला हे स्टेटमेंट, इक्वेशन 3 implies that the infinitesimal transformation changes the conjugate variable at time t to the value they have at time t plus dt. जे इक्वेशन नंबर 3 आहे हा इक्वेशन नंबर 3 आपल्याला शो करतोय डिफरन्स बिटवीन द इन्फायनिटेसिमल ट्रान्सफॉर्मेशन चेंजेस इन द कॉन्जुगेट व्हेरिएबल. जो कॉन्जुगेट व्हेरिएबलमध्ये चेंज झालेला आहे ॲट टाईम टी अँड ॲट टाईम टी प्लस डी टी हे आपल्याला शो करतो इक्वेशन नंबर 3. ओके, thus the motion of system during the time interval dt is given by an infinitesimal canonical transformation which is generated by the Hamiltonian. काय म्हणते, thus the motion of system during the time interval dt is given by the infinitesimal canonical transformation generated by Hamiltonian. जे मोशन तुमची जे सिस्टीमचे मोशन झाले ड्युरिंग द टाइम डी टी याचं इन्फायनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन कोण जनरेट करत आहे आपल्याकडे, हॅमिल्टोनियन जनरेट करत आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो जो आपल्याला प्रूव्ह करायचा होता, हेन्स द हॅमिल्टोनियन एच इज द जनरेटर ऑफ मोशन ऑफ द सिस्टीम विथ टाइम टी. ओके, नेक्स्ट थेरम आहे आपला थेरम स्टेटमेंट रीड करतो, लक्ष द्या. द कॉन्स्टंट ऑफ मोशन आर द जनरेटिंग फंक्शन of those infinitesimal canonical transformation which leaves the Hamiltonian invariant. काय म्हणतोय आपलं थेरम, असा जनरेटिंग फंक्शन द जनरेटिंग फंक्शन ऑफ दोज इन्फायनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशन. असा जनरेटिंग फंक्शन, कोणाचा जनरेटिंग फंक्शन, इन्फायनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनचा जनरेटिंग फंक्शन विच लिव्स द हॅमिल्टोनियन इनव्हेरियंट. ज्यामध्ये काय असतं तुमचं हॅमिल्टोनियन इनव्हेरियंट, म्हणजे हॅमिल्टोनियनमध्ये काही चेंजेस होत नाही. अशा इन्फायनिटेसिमल कॅनॉनिकल ट्रान्सफॉर्मेशनचा जो जनरेटिंग फंक्शन आहे तो जनरेटिंग फंक्शन तुमचा काय असला पाहिजे, कॉन्स्टंट ऑफ मोशन असला पाहिजे म्हणते. जर आपण जे काय कन्सिडर केलं
जी जर आपण काय कन्सिडर केला, कॉन्स्टंट ऑफ मोशन जर कन्सिडर करत असू, जे काय कन्सिडर केलं आपण, कॉन्स्टंट ऑफ मोशन जर कन्सिडर केला, तर आपल्याला शो करावं लागेल की हॅमिल्टोनियनवरती काही चेंजेस होत नाही आहे. हॅमिल्टोनियनवरती काही चेंजेस होत नाही आहे. देअरफॉर हिअर वी हॅव टू शो दॅट डेल्टा ऑफ एच इक्वल्स टू 0. डेल्टा काय शो करतोय, चेंज शो करतोय, बट एच काय आपल्या इथे इन्व्हेरियंट आहे, म्हणजे हॅमिल्टोनियनवरती काही फरक पडायला नाही पाहिजे. म्हणजे चेंज ऑफ एच दॅट इज द चेंज इन द हॅमिल्टोनियन इज इक्वल्स टू 0. म्हणजे त्या हॅमिल्टोनियनवरती काय होत नाही, चेंज होत नाही, म्हणजे हॅमिल्टोनियन काय तुमचा इन्व्हेरियंट आहे. म्हणजे इन सिम्पली तुम्हाला शो करायचं आहे की एक जनरेटिंग फंक्शन कन्सिडर करायचं आहे, असा जनरेटिंग फंक्शन जो काय असेल तुमचा कॉन्स्टंट ऑफ मोशन असेल. जनरेटिंग फंक्शन जर तुम्ही कन्सिडर केला तर त्या इन्फायनाइटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जो हॅमिल्टोनियन येईल तुमचा, तो हॅमिल्टोनियन काय असेल, इन्व्हेरियंट असेल. म्हणजे त्याचा डेल्टा ऑफ एच काय दाखवावं लागेल तुम्हाला, 0 दाखवावं लागेल. ओके, लेट जी बी द जनरेटिंग फंक्शन ऑफ द इन्फायनाइटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन. जी काय करू आपण, कन्सिडर करू काय जनरेटिंग फंक्शन आहे म्हणून. लेट जी बी द जनरेटिंग फंक्शन ऑफ द इन्फायनाइटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन. Therefore, we have the transformation that is the delta Qi equals to epsilon into del G upon del Pa, and delta Pi equals to minus of epsilon into del G upon del Qi, and this is our equation number 1. Okay, here epsilon is the infinitesimal parameter of the transformation. Assume that G is the constant of motion. Assume करू आपण काय, assume करू G हा काय तुमचा constant of motion आहे. Assume that G is a constant of motion. Therefore, we get the Poisson bracket of H and G is equals to 0 because they are दोन्ही constant आहे. And this is our equation number 2. Let delta U be the change in some function U due to the infinitesimal canonical transformation. एखादं जर फंक्शन असेल आपल्याकडे U which is a function of generalized coordinate and momenta, त्यावरती जर थोडाफार चेंज होत आहे तुमचा, दॅट इज आपण त्याला डेल्टा यू कन्सिडर करू. लेट डेल्टा यू बी द चेंज इन द सम फंक्शन दॅट इज यू ड्यू टू द इन्फायनाइटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन. Therefore, we can write delta of u equals to u of qi and pa minus u of small qi and small pa. This qi and pa can be written as delta of u equals to u of qi plus delta qi and pi plus delta pa minus u of qi and pa. Applying the Taylor theorem to the first term on right hand side and neglecting the higher order terms in delta q and delta pa, we get जी फर्स्ट टर्म आहे या फर्स्ट टर्मवरती जर आपण टेलर थेरम अप्लाय केला बाय निग्लेक्टिंग द हायर ऑर्डर, ज्या हायर ऑर्डरच्या टर्म आहे त्यांना कन्सिडर न करता, तर मिळेल आपल्याला डेल्टा ऑफ यू इक्वल्स टू यू ऑफ क्यू आय अँड पी आय प्लस डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल्टा क्यू आय प्लस डेल यू अपॉन डेल पी आय इंटू डेल्टा पी आय मायनस यू ऑफ क्यू आय कॉमा पी आय. अँड दीज टर्म्स काय आहे तुमच्या सारख्या टर्म आहे विथ द अपोजिट साईन, म्हणजे एकमेकांना काय करतील त्या कॅन्सल करतील. म्हणजे जो चेंज होत आहे तुमचा यूमध्ये, जो स्मॉल चेंज होत आहे, जो इन्फायनाइटेसिमल स्मॉल चेंज होत आहे यूमध्ये, तो आपल्याला मिळालेला इथे डेल्टा ऑफ यू इक्वल्स टू डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू डेल्टा क्यू आय प्लस डेल यू अपॉन डेल पी आय इंटू डेल्टा पी आय. अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 3. ओके, देअरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 3, इक्वेशन 1 and 3 वरून काय मिळेल आपल्याला, इक्वेशन 1 and 3 वरून आपण व्हॅल्यू पुट करू शकतो इक्वेशन 1च्या इक्वेशन 3 मध्ये. तर मिळेल आपल्याला डेल्टा यू इक्वल्स टू डेल यू अपॉन डेल क्यू आय इंटू इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन डेल पी आय प्लस डेल यू अपॉन डेल पी आय इंटू मायनस ऑफ इप्सिलॉन इंटू डेल जी अपॉन del qi. In the next step, when we take the common epsilon from both this term, we get epsilon in bracket del u upon del qi into del g upon del pi minus del u upon del pi into del g upon del qi. Then by applying the definition, ह्या जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटवरती जर आपण डेफिनेशन जर अप्लाय केली, कोणाची डेफिनेशन, पॉयझन ब्रॅकेटची जर डेफिनेशन आपण अप्लाय केली तर काय मिळेल आपल्याला, बाय द डेफिनेशन ऑफ पॉयझन ब्रॅकेट वी कॅन राईट डेल यू इक्वल्स टू इप्सिलॉन इंटू यू कॉमा जी. काय मिळेल आपल्याला इथे पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा जी. रिप्लेस यू बाय एच, वी गेट यू आपण रिप्लेस करू एचने, तर आपल्याला काय मिळेल डेल्टा एच इक्वल्स टू इप्सिलॉन इंटू एच कॉमा जी. बट वी नो दॅट द पॉयझन ब्रॅकेट ऑफ एच अँड जी काय आहे तुमचा 0 मिळेल. तर 0 इंटू इप्सिलॉन काय मिळेल तुम्हाला 0, म्हणजे डेल्टा एच इक्वल्स टू काय मिळालं तुम्हाला 0. आता डेल्टा एच इक्वल्स टू 0 आहे म्हणजे चेंज इन द हॅमिल्टोनियन ड्युरिंग द इन्फायनाइटेसिमल कॅनोनिकल ट्रान्सफॉर्मेशन काय मिळालं तुम्हाला 0 मिळालेलं आहे. Thus, the constant of motion g generates the infinitesimal canonical transformation which does not change the value of Hamiltonian.
म्हणजे जो कॉन्स्टंट ऑफ मोशन आपण कन्सिडर केला तो काय करणार नाही, हॅमिल्टोनियनची व्हॅल्यू चेंज करणार नाही. म्हणजे आपण यावरून सांगू शकतो दॅट इज द हॅमिल्टोनियन इज इनव्हॅरियंट. म्हणजे आपण काय केलं होतं, जो आपला जनरेटिंग फंक्शन होता त्याला आपण काय कन्सिडर केलं होतं, कॉन्स्टंट ऑफ मोशन कन्सिडर केलं होतं आणि आपल्याला काय शो करायचं होतं, डेल्टा एच म्हणजे जो हॅमिल्टोनियन आहे आपला तो काय असेल, इनव्हॅरियंट असेल. म्हणजे हॅमिल्टोनियनवरती काही चेंज होणार नाही, त्याचा आपण इथे शो केलेलं आहे. हेन्स प्रूव्ह, इथे आपला थेरम प्रूव्ह होतोय. नेक्स्ट थेरम आहे आपला angular momentum of Poisson bracket. Angular momentum of Poisson bracket. Express the component of angular momentum in terms of Poisson bracket. जे angular momentum चे जे component आहे त्याला आपल्याला Poisson bracket मध्ये एक्सप्रेस करायचं आहे. ओके, लेट L bar be the angular momentum, then L bar equals to R bar cross with P bar. L काय असतो, आपण L ने डिनोट करतो angular momentum. Let L bar be the angular momentum. Therefore, by the definition of angular momentum, we have L bar equals to R bar cross with P bar. Okay. Therefore, along the three axes, we have Lx, Ly, and Lz equals to x, y, z, the cross product of x, y, z, and px, py, and pz. Then, by solving this cross product, we get this determinant. And solving this determinant 3 by 3, it is a 3 by 3 determinant. And by solving this 3 by 3 determinant, we get this term. And equating the left hand side and right hand side, we get the value of Lx, Ly, and Lz. That is our Lx equals to y into pz minus z into py. Ly equals to z into px minus x into pz. And Lz equals to x into py minus y into px. And this is our equation number 1. Okay. Which gives del lx upon del px. जे आपण lx ची व्हॅल्यू पाहिली, काय आहे आपली lx ची व्हॅल्यू? lx ची व्हॅल्यू आहे आपली lx equals to y into pz minus z into py. त्यासोबतच ly ची व्हॅल्यू काय आहे आपली? ly ची व्हॅल्यू आहे आपली z into px minus x into pz. अँड lz ची व्हॅल्यू आहे आपली lz equals to x into py minus y into px. या व्हॅल्यू आहे तुमच्या lx, ly आणि lz ची. ओके, आता डेल एलएक्स अपॉन डेल पी एक्सची जर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर यावरून आपल्याला डेल एलएक्स अपॉन डेल पी एक्सची व्हॅल्यू काय मिळेल? 0 मिळेल. कारण की एलएक्स हा पी एक्सचा फंक्शन आहे का? नाही आहे. पी एक्स सबसेंट आहे, म्हणजे त्यासोबतचा जो पार्शल डेरिव्हेटिव्ह आहे काय मिळेल तुम्हाला? 0 मिळेल. म्हणजे डेल एलएक्स अपॉन डेल पी एक्स इक्वल्स टू 0. डेल एलएक्स अपॉन डेल पी आय इक्वल्स टू मायनस झेड. एलएक्सला जर तुम्ही पार्शल डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू पी वाय तर काय मिळेल तुम्हाला? मायनस झेड. अगेन del lx अपॉन del pz इक्वल्स टू y. lxचा जर तुम्ही पार्शल डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू pz तर काय मिळेल तुम्हाला? y मिळेल. ओके, इन द सिमिलर वे वी कॅन फाइंड द व्हॅल्यू फॉर ऑल दिस 6 टर्म्स अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर 1a. But we know that the Poisson bracket of f and pj equals to, by the definition of Poisson bracket we can write this. And also we know the some properties of Poisson theorem. सम प्रॉपर्टीज ऑफ पॉयझन थेरम. आपल्याला पॉयझन थेरमच्या काही प्रॉपर्टीज माहिती आहे. त्यातली एक प्रॉपर्टी अशी आहे की जर पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू कॉमा क्यू आय जर असेल तर याला आपण एक्सप्रेस करू शकतो मायनस ऑफ डेल यू अपॉन डेल पी आयने. याला कसं आपण एक्सप्रेस करू शकतो? द पॉयझन ब्रॅकेट ऑफ यू अँड क्यू आय इक्वल्स टू मायनस ऑफ डेल यू अपॉन डेल पी आय वेअर यू इज द आर्बिटरी फंक्शन. आणि सेकंड प्रॉपर्टी होती आपली if the Poisson bracket of the arbitrary function u and pi equals to del u upon del qi equals to del u upon del qi. Therefore, here we consider the Poisson bracket of the function f and pj. We get that is the Poisson bracket of the function f and pj equals to del f upon del qj from these properties of Poisson bracket. So that we get the Poisson bracket of Lx and Px equals to del Lx upon del x, and which is equals to 0. Poisson bracket of Lx and Py equals to del Lx upon del y, which is equals to Pz. The Poisson bracket of Lx and Pz, which is equals to del Lx upon del z, and which is equals to minus Py from equation number 1a. कशावरून फाइंड आउट केलं आपण या व्हॅल्यू? इक्वेशन नंबर 1a वरून व्हॅल्यू फाइंड आउट केल्या आपण. कशाच्या व्हॅल्यू? पॉयझन ब्रॅकेटच्या. कोणाच्या पॉयझन ब्रॅकेटचा? एलएक्सचा पॉयझन ब्रॅकेट विथ रिस्पेक्ट टू पी एक्स, पॉयझन ब्रॅकेट ऑफ एलएक्स अँड पी वाय, अँड पॉयझन ब्रॅकेट ऑफ एलएक्स अँड पी झेड. सिमिलरली द पॉयझन ब्रॅकेट ऑफ एल वाय विथ पी एक्स इक्वल्स टू डेल एल वाय अपॉन डेल एक्स इक्वल्स टू मायनस ऑफ पी झेड.
the Poisson bracket of Ly with Py equals to del Ly upon del y equals to 0. The Poisson bracket of Ly with Pz equals to del Ly upon del z, and which is equals to Px, and this is our equation number 3. Again, this value can be found from equation number 1a. In the next, similarly, we can find the Poisson bracket of Lz with Px equals to del Lz upon del x, and which is equals to Py. The Poisson bracket of Lz upon Py equals to del Lz upon del y equals to minus of Px, and the Poisson bracket of del z with Pz equals to del Lz upon del z, and which is equals to 0, and this is our equation number 4. हे काय आपलं equation number 4 आहे. Now we find the Poisson bracket of the components of the angular momentum. Therefore, the first consider the Poisson bracket of the components of the angular momentum. Therefore, first consider the Poisson bracket of Lx and Ly. Lx आणि Ly चा जर Poisson bracket घेतला तर याचे कोऑर्डिनेट्स किती आहे तुमचे 3 आहे, म्हणजे therefore the summation तर k equals to 1 to 3, कोऑर्डिनेट्स तुमचे 1 आहे म्हणजे k कुठपर्यंत व्हॅरी होईल तुमचा 1 पासून तर 3 पर्यंत व्हॅरी होईल. therefore the summation k equals to 1 to 3 del Lx upon del Qk into del y upon del Pk minus del Lx upon del Pk into del y upon del Qk, and this can be written from the definition of Poisson bracket. And what is the Qk? Qk is the coordinate. Okay. And there are 3 coordinate x, y and z. Therefore, it can be expanded as in the next step, which is equals to del Lx upon del x into del y upon del Px minus del Lx upon del Px into del y upon del x. This is for the first coordinate. For the second coordinate is del Lx upon del y into del y upon del Py minus del Lx upon del Py into del Ly upon del y. This is for the second coordinate. For the third coordinate, that is the z, plus del Lx upon del z into del y upon del Pz minus del Lx upon del Pz into del y upon del z, and this is our equation number 5. Therefore, by using the equation number 1a, 2, 3, 4 in equation number 5, we get the value of the Poisson bracket of Lx and Ly equals to x into Py minus y into Px, and this is the value of Lz. ही कशाची व्हॅल्यू आहे तुमची? Lz ची व्हॅल्यू from equation number 1. Therefore, we get the Poisson bracket of Lx and Ly equals to Lz. In the similar case, we obtain the Poisson bracket of Ly and Lz equals to Lx, and the Poisson bracket of Lz and Lx equals to Ly. Okay. हेच आपल्याला शो करायचं होतं. काय काढायचं होतं आपल्याला? जे अँग्युलर मोमेंटमचे जे कंपोनंट आहे ते आपल्याला पॉयझन ब्रॅकेटच्या फॉर्ममध्ये शो करायचे होते, जे आपण इथे दाखवलेले आहे. ओके, आजचं लेक्चर आपण इथे थांबवू. थँक्यू.